नाही बघू बघू आता इकडे बघू इकडे सगळ्यांना दाखव ओवी काय करते. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ओवीचे खेळ बघू दे इकडे. सांगितलं माझ्या बिना एसी घेतली. ओवीच्या बिना आम्ही एसी घेतली. विचारू नका मे महिन्याची सुट्टी पडली की घरामध्ये काय करून काय नको. काय 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 एवढं प्रेम मावशीवर. छान आहे कलर व हा कलर नव्हता इकडे. हाय गाईज, आज मी आलेली आहे गुड्डी मावशीकडे कारण ती खूप बिझी आहे तिच्या बाबूच्या तयारीमध्ये, म्हणून तिला भेटायला मी चाललेली आहे. आणि घरी येऊन मी काय बघते की मला न विचारता सगळे नवीन गोष्टी आलेल्या आहेत. तरी काय घेतलंय माहितीये? एसी घेतले, एसी. आणि हे नवीन देवारा घेतलाय, ते बघू शकता. आणि इथे ब्लॉगची तयारी चालू आहे आपल्या. आणि मी तुम्हाला दाखवते की सगळे काय करतात. हे बघा गुड्डी मावशी मला विसरली. ओ माय गॉड, ओवीने आमचा ब्लॉग चालू केलेला आहे. आल्या मी इकडे होते. मला वाटलेलं ही ब्लॉग स्टार्ट करत असणार. ओवी बेडरूम मध्ये होते, ती दिवशी गप्पा चालू होत्या आमच्या. काय मग काय सांगितलंच काय? सांगितलं माझ्या बिना एसी घेतली. ओवीच्या बिना आम्ही एसी घेतली आणि देवारा घेतला. ती आलीच नव्हती ना बघायला. आता घरामध्ये आल्यानंतर एवढ्या सगळ्या वस्तू बघल्या. गुड्डी मावशी कधी घेतलंस तुम्ही सगळं? हो. आणि चेहरा बघता एका मुलीचा वॉटर पार्कला गेली होती, पूर्ण काळी होऊन आलेली आहे ती. सुट्टीचा पुरेपूर उपयोग ना. बघ बघ कशी काळी दिसते. आणि आले परत मावशीकडे प्रोजेक्ट घेऊन. ओवीने आणलेला आहे खाऊ माझ्यासाठी. काय आहे? आंब्याचा शिरा. ओके, दीदीने बनवलेला आहे आंब्याचा शिरा. ओपन तरी करून दाखव. ओहो, ओके, मावशीसाठी स्पेशल का? मँगोचा शिरा. आणि हा काय आहे? आमरस. तिचं असं म्हणणं आहे की मला मम्मीने दिलं नाही. वाव, एक नंबर. आमरस आणि पुरी आणि इकडे आंब्याचा शिरा. ओवी खाणार की नाही? मी ते आमरसच खाणार. ते आल्यापासून बोलले मला आमरस पाहिजे पहिला. आणि इकडे सगळं भरलेलं आहे. आई आलेली आहे मार्केटमधून जाऊन. आता हे बघा इन्व्हर्टर घेतलं. आमच्याकडे आम्ही खूप साऱ्या नवीन गोष्टी केल्या तुम्हाला दाखवायच्या. इन्व्हर्टर सुद्धा आणलेला आहे, म्हणजे घेतलेला आहे. नाही बघू बघू आता इकडे बघू इकडे सगळ्यांना दाखव ओवी काय करते. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ओवीचे खेळ बघू दे इकडे. इकडे बघू पहिले. बघितलं सवय काय गेली नाही. लहानपणापासून तिची सवय आहे. पावडर घेऊन असं लावणार. ओवी छोटा चेतन इकडे बघू. तिला अजूनही आवड आहे. पावडरचं घेते आणि करत बसते एकटीच, अशी एकटीच खेळत असते. असो तर इकडे आणलेला आहे दीदीने आईसाठी गाऊन. मस्त आहे, कॉटनचा आहे. आणि अजून काय आणलं इकडे? आम्ही बसलो आईला दाखवायला सगळं मम्मीसाठी. हो माय गॉड, गाऊनच गाऊन. आई फॅक्टरी आता. छान आहे कलर व हा कलर नव्हता इकडे. वेगळा कॉम्बिनेशन वेगळं आहे. छान आहे. आई लोकांना काय आवडतं? गाऊन. हे छानच आहे. सुंदर सुंदर पॅटर्न छान आहे. आणि आईचा आवडीचा पिवळा कलर. एक तरी पाहिजे आईला. छान आहेत. आई खुश. ओके, 3 झाले गाऊन. आणि दुसरे घेतले ते वेगळेच हे ना. आवडला काय? मला हा जास्त आवडला खालचा. चांगलं वाटतंय. पॅटर्न छान आहे. किचा पण आहे ना. बस मोबाईल ठेवला की आई चालली. ओके, आजी रेडी आता. पॉकेट पाहिजेच ग गाऊनला. काय 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 एवढं प्रेम मावशीवर. प्रेम कसलंय माहितीये का? पप्पी देते आणि पावडर लावते तुझ्या. कसा दिसतोय आमचा छोटा चेतन है ना. हा लाव ते बघ ते बघ. ही आयडिया आहे हो तिची. मला नको, मला चवळीची भाजी बस झाली. या मंडळी जेवायला आज आईने केलेला आहे. आई हे टाकलंस का? दुधा टाकलंस? दुध्या आणि मुगाची डाळ. आणि घरामध्ये चवळीची भाजी खूप जास्त आवडते. ती पण पप्पांनी केलेली. ओवीला आवडते आमच्या, की नाही ओवी? पण आता आमच्या ओवीने चीज ब्रेड खाल्लेलं आहे. आमचं पोटामध्ये काही ना काही चालूच आहे, त्यामुळे आता मला जेवायला नको आहे ना. तर इकडे चवळीची भाजी आहे, त्याच्यामध्ये शेंग टाकले, वांग, बटाट मस्त. आणि दीदीने आणलेला आहे आमरस. या मंडळी जेवायला.
मे महिन्याच्या सुट्टीमध्ये बघा आमचं काय चाललंय खेळ. झाडांना पाणी घालतोय आम्ही आणि बॉटल घेतली स्प्रेची, है ना? तर काय विचारू नका, मे महिन्याची सुट्टी पडली की हे बघ घरामध्ये काय करून काय नको. बस बस ते बघ त्या फुलांना हे करते. अवतार बघताय कसं झालं, कुठे गेली? चेहऱ्याला अजिबात काय लावायचं नाही तिला. मी तिला बोलू आपला हे असतो, काय असतो ग, टोमॅटो तरी लाव, पूर्ण स्किन तिची काळी झाली. हे बघा मावशीला मदत करते, झूम पण नाही होते. असा आमचा खेळ चालू आहे दिवसभर, आम्ही तेच करतोय. संध्याकाळी जरा गार्डन मध्ये आलोय, जरा चालते इकडे तिकडे. मोबाईल पासून लांब ठेवले आम्ही तिला, त्यासाठी असं काय दिलंय खेळायला. बा एकदाशी तू रम आणि खेळ. आता आपण मोठी झालो, टॉईज काय पाहिजे तुला? आता आम्हाला तू टॉईज देणार आहेस. ओवी आता दीदी होणार आहे. बाय बाय. बाय बाय नाही, दीदी बोलले ना की तिला असं वाटतं की म्हणजे मी खूपच मोठी आहे असं वाटतं. बोलले की लगेच गेली बघा पाठीमागे. असं आहे. प्रीत ती लहान आहे का आता? बघितला बघितला. पावडरच लावायची आहे तिला. असे आमचे प्रकार चालू आहेत. आई दोनदा डबा खपोशी आमचा. तुमचा डबा फ्रेंड्स, आता संध्याकाळ झालेली आहे आणि माझा मन करतंय की काहीतरी चटपटीत खायचं. तर मी मावशीला बोलले काहीतरी बनव, तर ती मला बनवणार आहे मोमोज. तर हे बघा आजी पीठ मळत आहे, त्याची पीठ मळत आहे आणि मम्मी आणि गुड्डी मावशी हे म्हणजे सगळ्या भाज्या करतात. या होळीसाठी मोमोजची तयारी चालू आहे. आणि मी हे लाटणार आहे मैद्याचे चपाती. हा पापड. हे बघा असं कापताना असं होतंय, इकडे माणूस असं आमचं खाऊन जातोय थोडं थोडंसं येऊन. या चॉपिंग बोर्डिंग खूप मस्त काम होतंय, जास्त वेळ लागत नाही, पटापट कापतोय. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन. मला वाटलेलं. आणि ओवीच्या भाषेत हा तिरंगा झालेला आहे आमचा. या भाज्या आहेत एवढ्या, दिदी लसूण साफ करते. खाणार ना? ब्लू भाजी यायला पाहिजे होती. ब्लू मध्ये काय टाकू? ब्लूबेरी. तर चला मोमोज करूया व्हेज वाले. तरी ते सगळी तयारी तर चालूच आहे. आता मी तुम्हाला त्याच्यासोबत मामाचं इथे काय चाललंय ते मी तुला दाखवते. कुठे गेला मामा? नवीन ब्लॉगर आले मामा. मामाची पेंटिंग चालू आहे. आणि एकदा ओवीला आमचा कॅमेरा भेटला ना की ती मग थांबणारच नाही. बॅक साइड दाखव. आज मला वाटलं वस्तीला राहशील काय. ती 2 दिवसांनी येणार आहे मला वस्तीला. असं वाटलं वस्तीला राहशील हो तू. हो पण आता मी नाही राहणार. पण ती 2 दिवसांनी येणार आहे. हो आता डायरेक्ट शकते की मामा इथे करतोय घराची पेंटिंग. पेंटर पाहिजे असेल तर हायर करू शकता. हा प्रितेश विनय पाटील यांना. विनायक नाही रे बाबा, विनय बोलले मी. प्रितेश विजय पाटील. हा सॉरी गलती से मिस्टेक. हा काय प्रीत विजय पाटील यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याला लिंबूचं झाड, त्याला कोणताच लिंबू नाही लागलेला आहे. ग्रीन कलरचा ब्रश आहे तो आणते. आणि या प्रकारे मामाने मला काम दिलेलं आहे. तर चलो, तुम्ही मामाचा अवतार बघितला, सगळ्यांचा अवतार बघितला आणि माझा अवतार नसेल बघितला तर हे बघा. हे बघा माझा अवतार. हे बघा माझा स्टार कलर चेंज करतो. कुठे गेला? असं कलर चेंज करतो. आता करत नाहीये. तर काहीतरी बडबड करायची होती यार. कोण नाही इथे खेळायला माझ्यासोबत. मामा पण आहे, तो काम करतोय. सगळेजण त्यांच्या कामामध्ये बिझी आहेत. आणि एक काम असेल ज्याच्यामध्ये मी बिझी केलं आहे त्यांना, मोमोजमध्ये. आणि हां, बडबड करायची आहे. तुमच्याकडे आंबे आले का? आमच्याकडे तर आले पिकलेले. आणि गुड्डी मावशी आमच्या घरी आलेली नाही, म्हणून आमचा लास्ट इयरचा तुम्ही व्लॉग बघितला असेल, मी इथे टाकते तर तुम्ही. आणि जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. हां, आणि महत्त्वाची गोष्ट, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. हे तुम्ही विसरता.
आणि मग आमचे व्हिडिओज तुम्हाला बघायला नाही भेटत. तर आता मोमोजचा आवाज येतोय, वास पण येतोय. आता आमच्याकडे खूप सारे आंबे लागलेले आहेत, आमच्या घरी आहेत. आता गुड्डी मावशी आमच्या घरी येईलच तर मी तुम्हाला दाखवेन की आमच्या घरी आंबे कसे आहे. चला गुड्डी मावशी आली. आमच्या ओवीने बनवलेला आहे मोमो. दाखव. ओवीच्या पद्धतीचा आहे. कसा वाटतोय सांगा. ओवी कॅमेऱ्यावर झूम कर. ओके, हा ओवीचा मोमो आहे. ओके, इकडे चालू आहे आमची तयारी. स्टफिंग भरतोय. दीदीचा मोदक बघू दे. ओके, दीदी पहिल्यांदाच बनवते. दीदी ओवी बोलते बघ मग आपण घरी करू. ओके, मी पण तसेच बनवते की खायचे आहेत आपल्याला फक्त, बस खायचेच आहेत ना, मग काय. चला मी करते. हा घे कर. आणि आपले मोमोज रेडी आहेत. साईज वर जाऊ नका, प्रत्येकाची साईज वेगवेगळी आहे. ज्याला जसे हवे होते तसे बनवलेले आहेत. हा पहिला भांडा आहे, इकडे पण ठेवले आम्ही, ठेवायचे त्याच्यामध्ये. हा छोटं भांडा आहे, मी पण बनवले. ओवीने बनवलेत. हे बघा, हे इकडे असे आहेत. साईज वेगवेगळी आहे, अशी वेगवेगळे आकार दिलेत. रेडी आहेत. थोड्या वेळात खाऊ. आता इकडे ठेवते. आणलेस का ग? ओट्यावर खूप जास्त पसारा आहे. आणि हे बघा, हे दुसरे आहेत. आमची माणसं जास्त आहेत. मोदकांचं भांडं आहे हे. खाली तूप वगैरे लावलंय. गॅस चालूच आहे. ती फास्ट कर, फक्त थोडा मीडियम कर. आता 10 मिनिटं शिजत ठेवूया. कधी खाणार? आता हा थांब, थोडं थंड होऊ दे, गरम आहेत. आणि मी हे ठेवलेत असे, म्हणजे दोन्ही होतील. पहिले आमचा छोटा माणूस तृप्त होऊ दे. काय ग? ओके, खुश खुश. ओ माय गॉड.